भारतीय पोस्टाच्या सेवेमुळे दिवाळीच्या फराळाचा आस्वाद आता 7 समुद्रापार जर्मनीत पोहोचणार। भारतीय पोस्ट ऑफिसच्या सेवेमुळे दिवाळीचा फराळाचा आनंद भारतातून विदेशात 7 समुद्रापार आपल्या नातेवाईकांना मिळणार आहे। त्यामुळे भारतात दिवाळीमध्ये आजीने तयार केलेल्या फराळाच्या पदार्थांची चव आता नातू, मुलगा, मुलगी, सून, जावई यांना चाखता येणार आहे। ही सेवा केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभागाच्या वतीने उपलब्ध होणार असल्याने भारतीय पोस्टाच्या सेवांमुळे आता देशांतर्गत ही पार्सल पाठवणे खूप सोपे आणि सुरक्षित झालेले आहे। घर बसल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पार्सल बुकिंग करता येते आणि ते वेळेवर पोहोचते। त्यामुळे लांबच्या ठिकाणी वस्तू सहज पाठवता येतात। यामध्ये फक्त टॅरिफ लावल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सद्यस्थितीत अमेरिका आणि कॅनडा या देशात हे पार्सल पाठवता येणार नाही। मात्र तरी पोस्टाची ही सेवा 192 देशात फराळ पार्सल सेवा सुविधा सुरू झालेली आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका आजीबाईला आपल्या नातवांचा जर्मनी येथून फोन येताच सामाजिक कार्यकर्ते नीता बोबडे यांनी आपल्या नातवंडांना घरगुती बनवलेले करंजी, चकली, लाडू, चिवडा, शेव अशा प्रकारचे फराळ आणि त्यांनी आपल्या नातवंडांना जर्मनी येथे खामगाव पोस्ट ऑफिसद्वारे पाठवले आहे। मी नीता नरेंद्र बोबडे, खामगावला असते, जिल्हा बुलढाणा। माझी मुलगी विदेशात आहे, जर्मनीला, मोनाली मंगेश पाटील। तर माझे नातू आहेत 2, कॉलेजमध्ये जातात। त्यांचा परवा फोन आला की आजी आमच्यासाठी काहीतरी फराळाचं पाठव। इकडे तसं मिळत नाही आणि मिळालं तरी आम्हाला ते आवडत नाही। तर तू छान बनवतेस तर पदार्थ पाठवशील। मग मी विचार केला आणि तयारी केली, थोडेफार पदार्थ बनवले आणि मग विचार केला की हे पाठवायचे कसे। तर मला कळलं की आपल्या भारतीय डाक सेवा म्हणजे पोस्टाने यावर्षी सोय केलेली आहे फराळाचे पदार्थ दुसऱ्या देशात पाठवायची। तर हे ऐकल्यावर मला फार छान वाटलं आणि मग मी म्हटलं की आपण यावर्षी पोस्टाने पाठवूया, कारण केंद्रीय सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। तिचं स्वागत आहे। तुम्ही सुद्धा सगळेजण आपल्या विदेशात असलेल्या नातेवाईकांना फराळाचं पाठवू शकता। आपल्या हाताने आपण जे बनवलेलं असतं ते म्हणजे सकारात्मक ऊर्जेने भारीत असतं, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज असतं असं मला वाटतं। कारण आपली एनर्जी, आपली ऊर्जा आणि उष्णता सुद्धा या पदार्थांमध्ये येते आणि ते चविष्ट बनतात। मशीनमधून किंवा साच्यातून बनवलेल्या पदार्थापेक्षा हाताने बनवलेले पदार्थ केव्हाही चांगले। शिवाय आपला देश एवढा चांगला आहे, आपला भारत देश इतका चांगला आहे की अगदी शेतातून आलेलं ताजं अन्न, हरभऱ्याची डाळ म्हणा, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, तसंच आपण ते दळून आणतो आणि पदार्थ बनवतो। मला हे विशेष वाटतं आणि म्हणून असे पदार्थ आपण बनवायला पाहिजे आणि विदेशात मुलं असले तरी सुद्धा पाठवायचं आणि जवळीक झाल्याचं समाधान वाटतं आपल्याला की आपण खाऊ घातले त्यांना। तर हा आनंद तुम्ही मिळवा। आता पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा फॉरेनमध्ये पदार्थ पाठवू शकता आणि हा आनंद मिळवू शकता, समाधान मिळवू शकता। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बुलढाणा।